सख्या पोराच्या लग्नाच्या दिवशी नवरीच्या माय संग नवरदेवाचा बाप फरार. काय कलयुग आलंय. असे लोक कोरोनामध्येच मरून जायला पाहिजे होते. डॅडी मी चाललो. कुठं? घर सोडून? वा, ही तर आनंदाची बातमी आहे. अहो डॅडी मी घर सोडून नाही चाललो. मग कुठं चालला? मया होणाऱ्या बायकोला फोन येऊन द्यायला चाललो मी. लेच इत्रेल चाळे चालले रे तुमचे. आमच्या काळात नव्हते असे फालतू धंदे. अरे मी बिना पोरगी पाहता लग्न केलं. बरं झालं माया मायना तुमचं थोबाडं नव्हतं पायल. लग्नाच्या आधी जर तुमचं तोंड पाहिलं असतं ना तर तुमच्या संग लग्नच नसतं केलं. असं बोलत असते का बापाला? हे संस्कार दिले मी तुला. अरे आयुष्यात काहीतरी प्रगती कर. अहो डॅडी प्रगती सकाळीच पळून गेली गोट्या संग. अरे खेकड्या, प्रगती म्हणजे शेजारची प्रगती नाही. मग प्रगती म्हणजे विकास. आयुष्यात काहीतरी विकास कर. अहो डॅडी लग्न उद्या ना हो फक्त. 9 महिन्याच्या आत तुमच्या मांडीवर तुमचा नातू विकास खेळवतो. तुला पैदा करून मला आज पस्तावा येऊ राहिला. मला आमच्या वंशाला दिवा पाहिजे होता, पण तू अगरबत्ती निघला. ती बी डेडबार अगरबत्ती. जाऊ दे ना हो डॅडी मला फोन घेऊन. जमाना आता मॉडर्न झाला. जगा संग चालणं पडेल आपल्याला. जग चाललं मग चंद्रावर. आपण बी दिवाळीचे राकेट कमराला बांधून चालतो का चंद्रावर? अहो दिवाळीचे राकेट आपल्याला चंद्रावर नाही सूर्यावर घेऊन जाईल. कोळसा बनूनच खाली येऊ आपण. चांगलंय ना मग सूर्यावर गेलं तर जगापासून 2 पावलं पुढे चालू आपण. डॅडी त्या 5 गोष्टी बंद करा आणि जाऊ द्या ना मला फोन घेऊन. तू तो हा फोन तिला दे आणि तू माझ्या फोनवरून बोलायचंय. काय बोलायचंय तुला? तर तुमच्या फोनवरून काय बोलू मी? नवरा बायकोच्या काही पर्सनल गोष्टी राहत्या. अरे खुळखुळ्या, आज तो लग्न झालं बी नाही आणि झाले तुम्ही लगेच नवरा बायको. अहो होणार तर आहेच ना नवरा बायको. आणि इतक्या काय पर्सनल गोष्टी आहे तुमच्या? मला बी सांग ना. अहो डॅडी तुम्हाला नाही समजणार ते. अरे खेकड्या, तो बाप आहे मी आणि मला नाही समजणार. तो यापेक्षा जास्त उन्हाळे खायले म्या. राहुल आटपलं का? चाल. कुठं जायचंय? बायकोला फोन द्यायला. तू लग्न कधी जमलं? मग लग्न नाही जमलं. राहुलच्या बायकोला फोन द्यायला जायचंय. ती तू ही बायको आहे का? बायको म्हणून राहिला तर नाही, वहिनीला फोन द्यायला जायचंय. राहुल्या, या खेकड्याला कशाला संग निवू राहिला? जमेल लग्न मोडन रे हे. ओ काका, मी लग्न मोडाचे काम करतो का? अरे खेकड्या, तू त्याच्या संग राहतो म्हणून त्याचं लग्न जमत नव्हतं. म्हणजे मी पनवती का? नाही, तू पनवती नाही, महापनवती आहे. ओ डॅडी ते जाऊ द्या सगळं. फोन घ्यायला पैसे द्या. त्या साखरेच्या डब्यामध्ये 1000 रुपये पडेल ते घे. 1000 रुपये? ओ डॅडी बटनाचा मोबाईल नाही घ्यायचा. मग कोणता घ्यायचा? स्क्रीन टच बोटावर चालणारा. इतक्या महागाचा फोन घ्यायला पैसे झाडावर लागले का इथं? अहो बटनाचा फोन द्याला तर नवरीवाले गरीब समजन आपल्याला. समजू दे, त्याला म्हणा आम्ही गरीब नाही भिकारी आहे. असं सांगितलं तर लग्नच मोडन ते. पहा मग मुडासारखा असन तुमचं तर मी फोन घेऊन देतो नवरीला आणि मी करतो तिच्या संग लग्न. तू माया पोराचं लग्न मोडाची वाट पाहू राहिला का? अहो फोनामुळे जर तुमची स्वरिक मोडणार असन तर त्या पोरीचा बी मला विचार करणं पडेल ना. म्हणजे त्या खरजुल्या कुत्र्यावानी तू टपेलाचे. कधी आमचं मुडतं कधी तू जमवतो. अहो कोणाला तर त्या पोरीचा विचार करणं पडेल ना. तिचे मायबाप जित्ते अजून तिचा विचार करायला. तू नको शनात ना खुपसू. काय झालं? काऊन धिंगाणा चालू एवढा? मॉम डॅडी मला माझ्या बायकोला फोन घेऊन द्यायला पैसे देऊ राहिले नाही. अरे बाळा, योमियाला पहिल्यापासून असाचे. योमियाला कोणासाठी 1 रुपया खर्च करत नाही. मेल्यावर मड्यावर घेऊन जातो. काय करू इतके पैसे? अय येडी शाळा, नाही म्हणलं की मी त्याला पैशायचं देऊ राहिलो मी त्याला 1000 रुपये. 1000 रुपयात तुमच्या टकलीला लावायचं तेल तरी येतं का? अय मॉम, मला तो मोठा फोन घ्यायचाय. त्याला तो तोंडाला कुलूप उघडणारा फोन घेऊन द्या. तोंडाला कुलूप उघडणारा म्हणजे फेस लॉक वाला फोन? हा, स्क्रीन टच. अव तो बोटावर चालणारा फोन घ्यायला 10-15 हजार रुपये लागते. मग पोराच्या जीवावर तर लय आले का ते पैसे? हा देतो पैसे, भाषण नको देऊ जास्त. पाहिलं का बाळा, अशी आयडिया आहे ती पैसे काढायची. त्याला तर म्हणलं होतं पळून जाऊन लग्न कर. कसा खर्च वाचला असता. लग्नाचा, डीजेचा, गाड्याचा, जेवणाचा. इतका खर्च वाचवायचा होता तर मला पैदा कशाला केला? तुला पैदा केलं नाही, मजाक मध्ये झाला तू. बरं झाला तुम्ही एकदाच मजाक केली. 2दा-3दा मजाक केली असती तर 2-3 पोरं वाढले असते तुमच्या अजूक. ऐ खेकड्या, तू मला शिल्लक बोला जाऊ नको बरं का.
मी तर धरूनच आपटीन तुला एखाद्या दिवशी. बाळो पैसे घ्या आणि धका तुम्ही आता. हो लगेच निघायचंय. तिथं गेल्यावर श्याम्याला चबर चबर करू देऊ नको बर का, मी तर जमेल लगन मोडन ते दलिंदर. ओ मायामुळं सोयरीक जमेले. कस काय? नवरीच्या बापानं माया भरुशावर पोरगी दिले फक्त. म्हणजे मग आम्ही फक्त तिथं चहा घ्यायला गेलतो का? मले काय माहित चहा घ्यायला गेलते का पोहे खायला गेलते तर. थांब रे तू. रावल्या चाल चाल, तो म्हातारा गरम झालं. थांब ना खेकड्या. पाहुणे हो, या या या. काय चालू आहे मग? मोकार धंदे. काय? काम धंदे चालू आहे शेतातले. चुकणार रे श्याम्या. चहा नाश्ता घेता का? त्यात विचाराचं काय काम आहे? काती आले आम्ही खायसाठी. चुप रे तू खाऊ गांड्या. चुप बसा रे दोघं बी. सासरे बा तुम्ही तर मोठे, तुम्हाला तर अक्कल पाहिजे. आणि श्याम्या तुला बी समजायला पाहिजे, हे आपलं घर आहे का? पाहुणे हो, मी चहा नाश्ता सांगतो एकदा. सांगा मग लवकर. पिंट्या, अय पिंट्या, काय चहा नाश्ता घेऊन ये पाहुणे आलं. घरून उपाशी झाले काय पाहुणे? जेवढं सांगेल तेवढं कर ना. आणून आलो ना. तिला पाठव चहा नाश्ता घेऊन. हो आमच्याकडे नाही चालत अशी इतरेल चाळे लग्नाच्या आधी. अरे बाळा होणारा दाजी, मी तो जरा पद्धतीने बोला जाय मले. दाजी इथं उरावर बसता का मग आमच्या? अरे साल्या जरा नीट बोला जाय पाहुणे आलं. अय सुकेल वांग्यावानी तोंडाच्या तो साला आहे का मी? पण राहुलचा तर आहे ना. ते म्हणन फक्त मले साला, तू काय म्हणून राहिला खेकड्या? अय पोट्या, लेक्चर कमी दे, चहा नाश्ता घेऊन ये आधी. चाललो ना. पाहुणे हो, तुमचं पोरग जरसक शिल्लकच आहे. संख्ये आहे जरसक आपलं पोरग. मग हातात जर पडलं एखाद्या दिवशी तर लय बदलून काढीन मी त्याला. काय म्हणून राहिले पाहुणे हो? मजाक करायची लय सवय त्याला. चुकणार भाऊ तू, मग लगन मोडूनच दम घेतो का? घ्या पाहुणे हो बिलगा. मी दुधाचा चहा घेत नाही, काळा चहा आणायचा असता. मी काय नौकर आहे का तुमचा? दुधाचा घेत नाही, काळा घेत नाही. पी शांत प्या आणि तर घरी जा. पोहे घ्या हो. पाहुणे हो, पोहे लेस तिखट केले हो. मुद्दाम केले ते तिखट. जास्त टेस्टी केले असते तर तुम्ही कुत्र्यावानी बिलगले असते पोह्यावर. आम्हाला काहीच नसतं उरलं ना मागं खायला. अरे तुम्ही इतके काटे आले खायासाठी तर तुम्हीच खायचे असते ना, आम्हाला कशाला आणले? माणूस की मुळे आणले, निवत दाखवलं. आम्ही आमच्यासाठी टेस्टी बनवेले, तुम्ही गेल्यावर खाऊ आम्ही ते. बोलवा मग तिला, फोन देऊन टाकतो आणि जातो मग आम्ही. बेटा चिंगचॉंग, बेटा चिंगचॉंग इकडे. वाव, नवरीचं नाव भारी आहे, चिंगचॉंग. हा, तिच्या मायनं ठेवले तिचं नाव. तिची माय चायनाची आहे ना. पाहुणे हो, लंबा हात मारला हो तुम्ही. डायरेक्ट चायना. कोरोनाचं बियाणं तुम्हीच आणलं होतं वाटतं भारतात. अय खुळखुळ्या, सॅनिटायझर ना आंघोळ करून आणली होती मी माझ्या बायकोची. चांगलं नाव आहे चिंगचॉंग, आवडलं आपल्याला. ही स्पेलिंग येते तुला तुझ्या बायकोच्या नावाची. मग सांग बर का, इंग्रज आहे ना आपल्या भारताला किती लुटलं, म्हणून मी त्याची भाषा बोलत नाही. राव दे फेकूचंद, ही स्पेलिंग येतच नाही ते सांग. बेटा चिंगचॉंग, घे हिसकून जवाय बाकडून फोन. फोन नवा आहे का सेकंड हँड आहे? नवा आहे रे साल्या, पैशाची कमी आहे का आपल्याकडे? फोन चालू करून देऊ का जमतं तुला? ओ दाजी, आम्ही मनगटाने शंभून नाही पुसत, जमता आम्हाला फोन चालू करणं. तिकडे मरना बाळा, तू कशाला डोकं खाऊ राहिला? मी आज रात्री 8 वाजता फोन करीन तुला. ओ दाजी 8 वाजता फोन नका करू, मग गेम खेळायचा टाइम येतो. तो गेम खेळायचा आणि मग फोन करायचा काय संबंध आहे? अहो मला ह्याच फोन मध्ये गेम खेळलाय ना. अरे येड्या, या फोनला हात नाही लावायचा. मी माझ्या बायकोला फोन द्याल हो, तुला नाही द्याल. ओहो, या फोन मध्ये 2 सिम कार्ड बसते का? हा, पण 2 सिम कार्डचं काय काम आहे तुला? वहिनी, अजून दुसऱ्याला कोणाला बोलणं काय फोनवर? भाजी म्हणजे भाऊजी, मावा नवरा लय मोठ्या मनाचा आहे. मी जर बोलले बी ना दुसऱ्या कोणाला फोनवर तरी त्याला काहीच त्रास नाही होणार. म्हणजे दुसरीकडे लपड चालू आहे काय तू? नाही, मजाक करतो तुम्ही भाऊजीची, मजाक. वहिनी, माणूस मजाक मध्येच खरं बोलतो. जा पाहुणे हो घरी आता, काही टस मुक्कामी राहता. आम्ही मुक्कामी राहिलो तर तुम्हाला खायला नाही पुरीन. मी 8 वाजता फोन करीन, तयार राह बर का? तयार म्हणजे मेकअप करून बसू का? अव येडी शाळा, काम आटपून बैस. आला का? दिसराल नाही का?
काय म्हणी मग मै सून? लग्न झाल्यावर सासू सासऱ्याला अलग काढून देऊ म्हणी. नीट तर कधी बोलणारच नाही तू मले. अव मॉम ती कधी काय बोलणार रे मले? भाषण थोडी देत होती. यल्लो काय चालू आहे बायको? बायको नाही साला आहे. ए दलिंदरा तिच्याकडे फोन दे. अहो आमच्याशी बी बोला जा कधी मधी. असं का? सांग बर का मग 7 गुणिले 35 किती होते? थांबा दाजी ताईकडे फोन देतो. आता कसा आला वटणीवर? ताई तो बैलाचा म्हणजे तो नवऱ्याचा फोन आहे. हॅलो काय आहे? काय चालू आहे? पंखा आणि टीव्ही चालू आहे.